चला तर आज आपण पाहूयात शेवग्याची काळी भाजी कशी बनवायची। सर्वात आधी आपल्याला शेवगा पाणी आणि मीठ टाकून चांगला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर मसाल्यामध्ये खोबरे, शेंगदाणे, डाळव, धने, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि कांदा भाजून घ्यावा। कांदा चांगला गॅसवर भाजला आहे। त्यानंतर खोबरं, शेंगदाणे, धने, मिरची तव्यावर आपल्याला तेल टाकून चांगले परतून घ्यायचं आहे। खोबरे मी आधीच तव्यावर थोडे तेल टाकून भाजून घेतले आहे। आता शेंगदाणे आणि धने भाजून घेऊ। त्यानंतर मिरची सुद्धा भाजून घेऊ। मी थोडे तीळ सुद्धा तव्यावर थोडे भाजून घेतले आहेत। आता गॅसवर भाजलेला कांदा सुद्धा आपण थोडा तेल टाकून तव्यावर परत परतून घेऊ। उकडलेल्या शेंगा आपण बाजूला काढल्या आहेत। आता फोडणीसाठी तेलामध्ये आपण थोडे मोहरी आणि जिरे घालू। त्यानंतर त्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकायचा आहे। मसाल्यामध्ये आपण थोडा तिखट, हळद आणि घरी केलेला मसाला घातला आहे। तो थोडा परतला की आपण त्यामध्ये उकडलेल्या शेंगा घालू। त्या आपल्याला थोड्या परतून घ्यायच्या आहेत। त्यानंतर शेंगा शिजलेले पाणी आपण त्यामध्ये घालू। तोपर्यंत आपल्याला खोबऱ्याचा सर्व मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडे पाणी घालून वाटून घ्यावे आणि ते आपण यामध्ये टाकले आहे। चवीपुरते मीठ घालून घेऊ। नंतर त्याला व्यवस्थित चांगली उकळी येऊ देऊ। अशा प्रकारे आपली शेवग्याची काळी भाजी तयार झाली आहे। ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।